वानर इतके त्रास देतात ना की आमचं पावशी आंब्याचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता किती मोठं आहे. केवढा मोठा आंबा आहे. म्हणूनच याला आहे ना भोपळी आंबा म्हणतात, भोपळी आंबा. तर हा केवढा आंबा आहे बघा. तर हा आंबा असा चावून त्यांनी फेकून दिलाय, म्हणजे खाऊन अर्धा हा पडलेला आहे. हा आंबा एवढा मोठा आहे ना, जेवढा नारळ असतो ना तेवढा हा आंबा आहे. आता हा काय नाही कच्चा, आता किती हा फुकट गेला ना एवढा आंबा. आणि असं हापूस आंब्याचं पण करतात हे वानर. आणि तुम्हाला दाखवते ठिकठिकाणी आंबे हे सकाळी सकाळी पडलेले दिसतात. हा आंबा बघ केवढा पडलेला आहे. हा पण मोठाच आहे. मोठाच आहे हा पण. या वर्षी म्हणजे जास्त नाही झाले भोपळी आंबे, पावशी आंबे म्हणतो किंवा भोपळी आंबे. तर जे पण काय झाडाच्या वरती शेंड्यावर आहेत ना ते आंबे, ते वानरांचे बरोबर हात पोहोचतात आणि त्यांनी मग ते खाऊन टाकले. वानर म्हणजे लाकडाची वेगवेगळी जात असते ना ते. हे बघ, हा बघ एक आंबा इकडे, कुठे? हा बघ. हा छोटा तरी वाटतोय. हा आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड आहे की वडाचं झाड आहे? आंब्याच्या झाडाला वडाच्या झाडाने घेरलंय. घेरलंय? असं. बापरे, हे बघ किती आंबे पडलेत. थांब, कुठले चांगले आहेत काय बघ, म्हणजे आईला द्यायला. हा बघ, हा आंबा चांगला आहे, हा घे. हा आईला. खाल्लंय, थोडासा खाल्लंय बघ. हा घे, पण हा आंबा एक घे. हा बघ, हा आंबा चांगला आहे. हा वाऱ्याने पडलाय. नाही, हा वाऱ्याने पडलाय. आईला ते ह्याच्यासाठी होईल, ते जमा करून ठेवून दे चांगले आंबे. जाताना त्या आईला ना ते कोकम बनवण्यासाठी कूट लागतं ना पाडायला. बघ काय काय वाऱ्याने पण पडलेत. हा आंबा बघ गुरवी, केवढा मोठा आहे हा पण. बापरे, हा पण चांगला आहे. बरं झालं आपण आलो. हो, मोठाच आणि काय खाल्लंय कोणी. नारळ एवढा ठेव तिकडे एकत्र. आपण आधी घेऊन जाऊया, नाहीतर कोणतरी घेऊन जाईल इथे. कारण याला कंपाऊंड नाही ना इकडे, कोणी पण घेऊन जाऊ शकतं. हा बघ, हा पण बघ. नाही खाल्लंय. ठेव, बघूया. ना घे ना, घे ना तो, बघूया काय करायचं त्याचं. खाल्लंय बघ. ठेवून दे. पाखरं पण खातात. हो. हा बघ, हा आंबा बघ, चांगला आहे काय? चांगला आहे ना? ओके, ठेवून दे तिकडे. हे आईला घेऊन आई करेल काहीतरी या आंब्यांचं. जे चांगले आंबे आहेत ना त्याचं लोणचं वगैरे बनवायला होईल ना. चला. हा बघ, हा पण आंबा चांगला आहे. नाही नाही, घेऊन जाईल कोणतरी, त्याच्या आधी नेऊन ठेवूया. चल, मग काय करूया? घेऊन जाऊया घरी.